रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला अखेर जगबुडी नदीच्या पुराचा फटका बसलाय। जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि आज दुपारनंतर पुराचं पाणी वेगाने शहराच्या मुख्य बाजारपेठेत शिरलं। यावेळी अवघ्या काही वेळातच संपूर्ण बाजारपेठ जलमय झाली। पुराचं पाणी शेकडो दुकानांमध्ये घुसल्याने व्यापाऱ्यांची एकच धावपळ उडाली। बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने आर्थिक नुकसानाची देखील भीती व्यक्त केली जाते। तर शहरातील नाना नानी पार्क येथे देखील रस्त्यावर पाणी आल्याने खेड दापोली महामार्ग बंद करण्यात आलाय। या ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने रौद्र रूप धारण केले असून शहरातील सखल भाग पाण्याखाली गेलाय। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून आवश्यक त्या ठिकाणी प्रशासनाकडून मदत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने रौद्र रूप धारण केले। जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून खेडमधील नारंगी नदीला देखील पूर आलाय। शहरातील मटण मार्केट परिसरात पाणी शिरलं असून बाजारपेठेत देखील पाणी येण्याची स्थिती निर्माण झाली आहे। आज दुपारी 12 वाजता जगबुडी नदीची पाणी पातळी ही 7 मीटर इतकी नोंदवण्यात आली होती। जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर असून नदीने धोका पातळी गाठली आहे। खेड नगर परिषदेकडून 3 वेळा भोंगा वाजवून शहरातील नागरिकांना अलर्ट करण्यात आलाय। व्यापारी वर्गाने आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं देखील प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय। खेड शहराला दरवर्षी पुराचा फटका बसून शहरवासियांचे तसेच व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। त्यामुळे आता शहराच्या मटण मार्केट परिसरात पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये तसेच व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकामध्ये आज 6 जुलै रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार घडलाय। प्लॅटफॉर्मवर चालकाविना उभी असलेली एसटी बस अचानक सुरू झाली आणि ती वेगाने पुढे धावू लागली। बस थेट समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या एसटी बसला धडकली आणि त्यानंतरच ती थांबली असा गंभीर प्रकार घडलाय। सुदैवाने त्यावेळी बस स्थानकात प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती, अन्यथा हा प्रकार मोठ्या जीवितहानीत परिवर्तित झाला असता असं बोललं जातंय। चालकाविना बस सुरू होऊन धावू लागल्याचं पाहताच एसटी कर्मचाऱ्यांची यावेळी एकच धावपळ उडाली। बस थांबवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत प्रयत्न केले, मात्र यावेळी काही क्षणांसाठी बस स्थानकामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। चालकाविना उभी असलेली बस सुरू कशी झाली? बस सुरक्षित अवस्थेत पार्क करण्यात निष्काळजीपणा झाला का? हँडब्रेक लावला नव्हता का? की तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत। या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण असा सवाल देखील उपस्थित होतोय। प्रवाशांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणं आवश्यक असल्याचं देखील बोललं जातंय। अन्यथा भविष्यात अशाच हलगर्जीपणामुळे मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा देखील प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय।